त्यांना लोकशाही ठेवायची नाही भारतामध्ये. आणि हे लोकशाहीतलं सरकार आहे. हे काही झुंडशाही किंवा हुकुमशाहीतलं सरकार नाही. लोकांनी निवडून दिलेलं आहे. जनतेच्या काय मागण्या आहेत हे सरकारचं काम आहे त्यांचा ऐकायच्या. एकीकडे आज सोनम वांगचुक यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. सरकारनं आंदोलन ठिकाणी जे आहे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यानंतर आता पूर्ण आंदोलनाची धुरा अभिजित दिपके यांनी स्वतः स्वीकारलेली आहे. माझ्यासोबत त्यांचे वडील आहेत. काका, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ही सगळी झुंज बघताय. तुम्हाला अनेक धमक्या पण याच्या आधी येऊन गेलेल्या आहेत. आज स्वतः अभिजित दिपके मैदानात उतरलेले आहेत आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा आता या सगळ्या विषयाला घेऊन मोठी चर्चा सुरू आहे. काय नाही, मुलाची चिंता वाटते, बाकी काय एवढंच आहे. मुलाची चिंता. पण मुलाची चिंता वाटणं साहजिक आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीनं आता पाऊल उचललेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आता त्यांनी संपूर्णतः आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे, याच्यानंतर एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? कारण त्यांच्यामध्ये एक भावना आहे काहीतरी करण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी चळवळ करण्याची. मग त्याचं जो काय म्हणणं आहे ते सरकारने ऐकायला पाहिजे ना. त्यांनी काय अशी फार त्यांच्या मागण्या फार मोठ्या नाही आहेत. फक्त त्यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, इतर काय मागितलं त्यांनी. आणि जे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीटच्या एक्झाममध्ये, कॅन्सल पेपर फुटल्याच्या नंतर त्यांना 1-1 कोटीचं कॉम्पेन्सेशन मागितलेलं आहे. या दोनच मागण्या आहेत त्याच्या. बाकी त्याच्यात असं मला तर नाही वाटत काही वावगं आहे म्हणून. पण आता आज ज्या पद्धतीनं वांगचुक यांना दवाखान्यात दाखल केलं, त्यानंतर त्यांनी आता डायरेक्ट पंतप्रधान मोदींचा सुद्धा राजीनामा मागितलेला आहे. नाही, आता राजीनामा मागितला कोणाचा आणि द्यावा कोणी, आता हे याच्यावर सरकारने थोडा विचार करायला पाहिजे. कारण हे लोकशाहीतलं सरकार आहे. हे काही झुंडशाही किंवा हुकुमशाहीतलं सरकार नाही आहे. लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यांचंसुद्धा ह्यांनी जनतेच्या काय मागण्या आहेत हे सरकारचं काम आहे त्यांचा ऐकायच्या आणि शक्य असेल तर सोडवायच्या. हे सरकारचं काम असते. तर ह्यांनी तसं काहीच न करता त्यांचं आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न केला. यांचा कोणीही प्रतिनिधी गेला नाही तिथे. म्हणजे याच्यावरून दिसून येतं की हे यांना लोकशाही ठेवायची नाही भारतामध्ये. यांना हुकुमशाही आणायची आहे, झुंडशाही आणायची आहे यांना. पण आज सकाळी जेव्हा ते त्यांच्या मित्राच्या घरी फ्रेश होण्यासाठी गेले होते, तर येत असताना त्यांनी सांगितलं की त्यांना सुद्धा पोलिसांनी अडवलं, त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली, त्यांचं म्हणजे तोंड दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. हो, ते बघितलं आम्ही, यूट्यूब बघितलं, त्याच्याशी काय बोलणं नाही झालं आमचं. हां, या संपूर्ण काळात तुमचा त्यांचा काही संवाद झाला? नाही, त्याच्यानं माझं मागच्या 5 दिवसापासून बोलणं भाषण नाही काही. आता तुमचा काय संदेश असेल म्हणजे त्यांच्यासाठी? नाही, माझा संदेश काय नाही. मी पण जाणार आहे तिथे आणि तिथे आंदोलनामध्ये मी पण सामील होणार. यापूर्वी तुम्हाला भीती वाटत होती, धमक्यांचे कॉल येत होते, आता तशी काही भावना मनात आहे का? कारण तुम्ही स्वतः आंदोलन हे बघा, ते धमक्या आणि हे चालूच राहत आहे. मी सर्व्हिसमध्ये होतो तेव्हा मला भरपूर धमक्या येत होत्या इतर लोकांच्या, आणि आताही धमक्या येतात. धमक्यांना नाही भीत मी. धमक्यांना नाही भीत. तुम्ही स्वतः आता आंदोलन? हो, मी पण स्वतःमध्ये तिथे जाणार आहे दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. कारण मला एकुलता एकच मुलगा आहे, तोच तिथं बसला तर मी इथं बसून काय करू? एक वडील म्हणून चिंता नाही वाटत की? नाही, चिंता वाटते ना. मग त्याच्यासाठी त्याच्यासोबतच जायचं, जे त्याचं होईल ते आमचं होईल. हां, नक्कीच आपण बघतोय की अभिजित दिपके यांचे वडील सुद्धा आता आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत आणि एक वडील म्हणून मुलाला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे असं ते म्हणत आहे. आणि यापूर्वी आपण बघितलं की ते कुठे ना कुठेतरी घाबरले होते, मीडियासमोर येत नव्हते किंवा धमक्यांचा त्यांना त्रास होत होता. मात्र आता त्यांनी सुद्धा जे आहे उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेण्याची भूमिका घेतलेली आहे. लोकमतसाठी मोहसिन शेखसह अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.